तुम्ही जसं आता महावतार बाबाजींचा अनुभव सांगितला, मग अशी स्वामी समर्थांचा सांगितला, अशा अनेक विभूतींसोबतचे तुमचे अनुभव असणार आहेत, तर ते प्लीज आमच्यासोबत शेअर करा. आता तसा करायचा गेला तर आता मी मध्ये परवा गोंदवलेकर महाराज म्हणजे गोंदवल्याला गेले होते. तर गोंदवल्याला गेल्यानंतर मी प्रत्येक वेळेला जायच्या आधी मी त्यांना विचारते की मी तुमच्यासाठी काय आणू. अच्छा. हा, तर आधी येऊ का दर्शनाला, आधी स्वामींना विचारायचं की मी जाऊ का. स्वामींनी परमिशन दिली तर गोंदवलेकर महाराजांना विचारायचं की मी येऊ का, आणि आले तर मी तुमच्यासाठी काय आणू. तर असं मी त्यांना विचारलं, तर ते म्हणले माझ्यासाठी 16 आण. बर. आणि ते पण लाल कलरचं. अच्छा. तर आता एक तर त्यावेळेला मी होते आजारी, आता म्हणलं लाल कलरचं 16. तर मी स्वामींना म्हणलं स्वामी आता सोळ्याची सोय करा. तर मी घरात जस्ट एक हे उघडली बॅग, तर त्याच्यात 2 नवी कोरी लाल कलरची सोळी होती, 2 होती. आता म्हणलं 2 न्यायची, तर मी म्हणलं 2 आणू का. ते म्हणले नाही, एकच आण, जे उजव्या हातात आहे ते घे. बर. तर तसं उजव्या हातातलं 16 मी घेतलं. आणि मग त्यांनी मला सांगितलं होतं की केशर आण, हे आण, हे सगळं घेतलं मी. सगळं घेतल्यानंतर जिथे ते गोंदवलेकर महाराजांच्या तिथे आपण अन्नदानाच्या तिथं जातो, तिथं त्यांनी हे सगळं ठेवायला सांगितलं. तर म्हटलं आता कसं गोंदवलेकर महाराजांना मिळणार आहे. तर ते म्हणले फक्त 16 तुम्ही घेऊन जा. अच्छा. हा, तर मग मी 16 घेऊन तिथे गेले, आणि तिथं त्या माणसाने मला आपणूनच विचारलं की हे 16 इथं नेसवायचंय का. म्हटलं हो नेसवायचंय. तर माझ्या देखत गोंदवलेकर महाराजांच्या समाधीवर 16 नेसवलं गेलं. हा, हे असे अनुभव. एक दुसरा अनुभव की मी महालक्ष्मीला जायचं होतं अंबाबाईला. ते तर म्हणजे महालक्ष्मीचं मला बोलवणं आल्याशिवाय मी जातच नाही. बर. तर ती मला जपात सांगते की तू आता माझ्या दर्शनाला ये. तर मी दर्शनाला जाताना नेहमीच विचारलं काय आणू. मला सांगितलं पैठणी आण, गुलाबी कलरची. बर. मी पैठणी घेतली. आणि असं होतं की मी दुकानात गेले की मी तोच कलर सांगते, 5 मिनिटात माझी खरेदी होते, कारण तिथं ती साडी असतेच. ती साडी घेतली. त्याच्यानंतर पैंजण, तिने मला टॉप टू बॉटम आपण म्हणतो ना तसं पायातल्या साखळ्यांपासून ते डोक्यावरच्या वेणीपर्यंत सगळं आणायला सांगितलं. बर. आणि मी सगळं घेतलं होतं. वेणी फक्त मी म्हणजे घेतली नव्हती की तिथं फुलं आहेत घ्यायची. तर तुळशीबागेच्या तिथं मी होते, तिथं मला सांगितलं मला वेणी पाहिजे. मी तिथं वेणी घेतली. मग मी ते सगळं घेऊन अंबाबाईच्या तिथे गेले. गर्दी होती, काहीही कसं जाणार काय जाणार, ओळख नाही पाळख नाही, काही नव्हतं. तर मी तिथे गेले तर एक समोर पुजारी तिथले आले, जोशी आहेत ते. म्हणलं मला असं असं स्वामींना ह्यांना द्यायचंय महालक्ष्मीला. तर ते म्हणले थांबा हे करतो. त्यांनी ती साडी नेसवली, पैंजण घातले, नथ घातली, गळ्यातली माळ घातली, सगळं जे मी दिलं होतं, आणि वेणी पण घातली. आणि त्यांनी मला सांगितलं हा फोटो कुठेही शेअर करायचा नाही, हा फोटो मी तुम्हाला देतो. आणि तो फोटो त्याच दिवशी फक्त माझ्याकडे राहिला, नंतर कुठे गेला मला आजही माहित नाही. पण सगळं जे जे देवीनी मागितलं ते सगळं मिळालंय. आणि जेव्हा मी देवी नाही म्हणते आणि तरी मी दर्शनाला जाते, तर त्यावेळेला दर्शन होत नाही, चांगलं होत नाही, आणि माझ्याकडनं घेतलेली साडी तिला पोचत नाही. अच्छा. हाही अनुभव येतो. त्याच्यामुळे जर मला परमेश्वरांनी सांगितलं दर्शनाला ये तरच मी जाते, नाहीतर मी जात नाही. असं आहे. आणि हेही त्यांची कृपा आहे, माझं काहीही नाही. असं आहे. हा तुमच्यातला एक जो संवाद म्हणूयात आपण, मग हा सूक्ष्म देहातला संवाद असतो की तुम्हाला प्रॉपर आता जसं आपण बसलो त्यावेळी इंट्युशन्स येतात की ऐकू येतं, असं काही असतं? ऐकायला येत नाही. मी जेव्हा तुमच्याशी बोलत असते त्यावेळेला मधनच मला वेगळे शब्द येतात. अच्छा. मग तेव्हा कळतं की हे मी नाही बोलते, हे तो माझ्याशी बोलतोय. आणि ते शब्द जिभेवर आपोआप येतात. मग मी ते बाहेर माझ्या येत आहे. ते तेव्हा कळतं की हे माझे शब्द नाहीयेत, हे त्यांचे शब्द आहेत.
अच्छा, असं असतं. बर.